बदलापूर हे एक असं शहर आहे जे वेगाने पुढे चाललंय आणि आता बदलापूरमध्ये साकार होत आहे एक भव्य स्वप्न। मुंबईमधील बीकेसीच्या धर्तीवर आता बदलापुरात उभा राहत आहे ठाणेकर बीकेसी। हा केवळ एक निवासी प्रकल्प नाही, तर हे आहे व्हिजन ऑफ ठाणेकर सिटी, एक परिपूर्ण शहर, एक आधुनिक लाईफस्टाईल। बांधकाम क्षेत्रातील सर्वात विश्वसनीय आणि ओळखीचं नाव म्हणजे व्यावसायिक अजय ठाणेकर यांच्या दूरदृष्टीतून आणि नेतृत्वाने हा भव्य प्रकल्प बदलापुरात साकारतोय। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणेकर ग्रुप घेऊन आलाय 26% विशेष सवलत। 22 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत बुकिंग केल्यास मिळवा थेट 26% सवलत आणि पूर्ण करा तुमच्या मोठ्या घराचं स्वप्न। ठाणेकर ग्रुपच्या माध्यमातून बदलापूर शहरात याआधीही अनेक यशस्वी आणि दर्जेदार प्रकल्प उभारण्यात आले आहेत। वेळेवर पूर्ण होणारे प्रकल्प, उत्कृष्ट बांधकाम, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास हीच ठाणेकर ग्रुपची ओळख आहे। बदलापूरच्या कात्रप परिसरात 25 एकरमध्ये उभारण्यात येणारा हा भव्य बीकेसी प्रकल्प एक नवा जीवनमान घेऊन येतोय। पहिल्याच टप्प्यात 6 एकरमध्ये तब्बल 1500 रेडी फ्लॅट्स उपलब्ध होत आहेत। सुंदर डिझाईन, प्रशस्त घरे आणि आरामदायी जीवनासाठी परिपूर्ण नियोजन। या प्रकल्पात तुमच्यासाठी असणार आहे 15,000 स्क्वेअर फूटचे भव्य क्लब हाऊस, मल्टीपर्पज हॉल, सुंदर गार्डन आणि संपूर्ण कुटुंबासाठी आधुनिक सुविधा। इतकंच नाही तर ठाणेकर ट्रस्टच्या माध्यमातून येथे उभारण्यात येतोय ठाणेकर हॉस्पिटल, तसेच विविध नामांकित ब्रँड्स आणि कमर्शियल स्पेस सुद्धा। याच बीकेसी प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळणार आहे सुरक्षित परिसर, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक सुविधा आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक परिपूर्ण पत्ता म्हणजेच ठाणेकर बीकेसी। आणि आता सर्वात मोठी आनंदाची बातमी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणेकर ग्रुप घेऊन आलाय 26% विशेष सवलत। 22 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत बुकिंग केल्यास मिळवा थेट 26% सवलत आणि पूर्ण करा तुमच्या मोठ्या घराचं स्वप्न। संधी मर्यादित आहे, म्हणून आजच भेट द्या आणि तुमचं भविष्य सुरक्षित करा ठाणेकर ग्रुप सोबत। ठाणेकर बीकेसी, व्हिजन ऑफ ठाणेकर सिटी। आजच बुक करा, कारण मोठी स्वप्न इथेच खरी होतात। या संदर्भात अधिक महत्त्वाची माहिती व्यावसायिक अजय ठाणेकर यांनी दिली आहे। ठाणेकर बीकेसी हा प्रोजेक्ट आपण आता 22 तारखेला लॉन्च करतोय आणि ठाणेकर बीकेसी, तुम्हाला असं वाटलं असेल की ठाणेकर बीकेसी मीन्स तुम्हाला मुंबई आठवतं, पण आपण त्या मुंबईचा जो बीकेसी आहे तो बदलापूरला करण्याचा इथे प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्ही बीकेसी मीन्स बदलापूर कात्रप सिटी, दॅट इज बीकेसी, ड्युएल मिनिंग। त्या बीकेसीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण इथे घेतोय आणि त्याच प्रमाणात हा जो 25 एकरवर आपला जो प्रोजेक्ट आहे तो आपण बनवतोय आणि त्याच्यापैकी आता मी तुम्हाला सांगितलं 6 एकरचा जो पहिला फेज आहे, ज्याच्यामध्ये साधारण 1500 फ्लॅट आपण लॉन्च करतोय आणि त्या प्रोजेक्टचा USP हा क्लब हाऊस असेल, जो 15,000 स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस आहे, ज्याचा मल्टीपर्पज हॉल जो खाली आपण केलेला आहे तो जवळपास 3,000 लोकांच्या कॅपॅसिटीचा आहे आणि त्यालाच मोठं असं आपण गार्डनिंग केलेलं आहे। दुसरी गोष्ट की त्या प्रोजेक्ट मध्ये आपण जो 15 मीटर DP रोड आहे त्याला हाय स्ट्रीट आपण बनवतोय, जो बीकेसी मधला हाय स्ट्रीट आहे किंवा इतर आपण फॉरेन कंट्री मध्ये बघतो त्याप्रमाणे ह्या 15 मीटर DP ला आपण हाय स्ट्रीट तयार करतोय। त्या हाय स्ट्रीट ह्या दृष्टीने की जिथे जवळपास मॅकडोनाल्ड, KFC ह्या सगळ्या प्रकारचे तर इथे जवळ आहेतच, परंतु त्याच्यापेक्षाही व्यतिरिक्त आपल्याला एकतर जुडिओ, स्टार बाजार, त्याच्यानंतर आपण पॅन्टलून असे बऱ्याचशा ब्रँडेड गोष्टी आपण इकडे आणणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे। ठाणेकर बीकेसी मध्ये आपल्या संपूर्ण फ्लॅट धारकांना मिळणार आहे। ठाणेकर ग्रुप प्रत्येक 26 जानेवारी हे सेलिब्रेट करत असतो मोठ्या प्रमाणावर, त्या दरम्यान प्रत्येक कस्टमरला ठाणेकर ग्रुप कडनं काही भारदस्त असं मिळतच असतं, परंतु
ह्या प्रोजेक्टच्या निमित्त एक लॉन्चिंगच्या निमित्त आम्ही सगळ्यात मोठी ऑफर इथे केलेली आहे, जी 26 जानेवारी निमित्त की 26% डिस्काउंट आम्ही इथे देणार आहोत. आणि तो 26% डिस्काउंट आम्ही जे कस्टमर आम्हाला विदिन द 22 जानेवारी टू 26 जानेवारी ह्या दरम्यान जे पेमेंट देणार त्याच्यावर त्यांना 26% डिस्काउंट आम्ही देणार आहे. बरोबर, करेक्ट. आता ह्या सगळ्यात मोठ्या टाउनशिप मध्ये आम्हाला हे चॅलेंजेस आहे. आम्ही 1-2 गोष्टी बघितल्या की MIDC पाहिजे तेव्हा पाणी देतं, पाहिजे तेव्हा बंद करतं, जेव्हा की बदलापूर मध्येच MIDCचा सर्वात मोठा डॅम आहे. तर आम्ही त्याही प्रकारची मागणी आमच्या माननीय आमदार साहेबांकडे केलेली आहे की जो विरार वसई भागामध्ये जे पाणी पुरवठा पारवी डॅम कडनं होतोय तो थांबवून त्यांना सूर्या डॅम कडनं वळवण्यात यावा आणि त्याचा जो पाणी पुरवठा तिकडे जो जातोय तो बदलापूर शहराला मिळावा, अशी एक मागणी आम्ही साहेबांकडे निवेदनावर केलेली आहे. आणि तो समजा पुढे मिळो किंवा न मिळो किंवा काही शॉर्ट टाइम मध्ये तरी सुद्धा आम्ही आता जी MGPची सध्या 240 कोटीची जी योजना आहे त्याच्यामध्ये आमच्या ह्या प्रोजेक्टला लागूनच एक मोठा त्यांचा जलकुंभ उभारलेला आहे आणि तो जलकुंभ आम्हाला अगदी लागू नये. त्यामुळे आम्ही MGP कडनं एक मागणी करतोय, जी आमची स्वतंत्र लाईन आम्ही आमच्या स्वखर्चाने टाकून घेण्यात येईल. शिवाय याच्या व्यतिरिक्त ना की आम्ही फक्त MGP वरच डिपेंड राहणार आहोत, पण आम्ही आमच्या प्रोजेक्टचा 50% पुरवठा हा आम्ही आमच्या स्वतंत्र पाण्याद्वारेच करणार आहेत. त्याच्यासाठी आमच्या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर एक RO प्लांट उभा करणार आहे आणि त्या RO प्लांटला जे लागणारं रॉ वॉटर आहे जे आम्ही बोरिंगच्या माध्यमातून आणि विहिरीच्या माध्यमातून हे आम्ही मिळवणार आहे आणि त्यातून हा RO प्लांट आम्ही बनवणार. त्या RO प्लांट मध्ये क्लिअर नेट वॉटर हे फॉर ड्रिंकिंग पर्पजला जाईल आणि वेस्ट वॉटर हे युझिंग वॉटर साठी. त्यामुळे दोन्ही प्रकारचं ट्रीटमेंट केल्यानंतर दोन्ही प्रकारचं पाणी आमच्या युझिंग मध्ये येणार आहे. येस, आता ठाणेकर BKCचा जो पहिला फेज आहे तो 6 एकरचा आहे, जो साधारण एक पहिल्या 5 वर्षातच तुम्हाला पूर्णता दिसणार आहे. आणि जो पुढील फेज आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे आणि त्याला संपूर्ण BKC ही पूर्ण उभी करण्यासाठी साधारण आम्हाला एक 10 वर्ष लागेल संपूर्ण प्रोजेक्ट. येस, आता सध्या महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाद्वारे संपूर्ण बिल्डर लोकांना म्हणजे ज्यांची वर्किंग चालत असतं त्यांच्या उपाययोजना करायला त्यांच्या नोटिसाद्वारे दिलेलं असतं. आता तुम्ही जर आमचा ठाणेकर पॅलेसिओचा प्रोजेक्ट जर ऑन रोड बघत असाल तर तिथे त्या सगळ्या उपाययोजना तुम्हाला दिसतील, कारण संपूर्ण बिल्डिंग चारही बाजूनी ही नेटिंगने बंद केली, त्यामुळे त्याचं पोल्युशन बाहेर जात नाही आणि शिवाय त्या पोल्युशनला एक मीटर लावण्यात येते. म्हणजे पोल्युशन बोर्डाच्या हिशोबामध्ये हो. आता ते कसं आहे माहितीये का, पहिले त्यांची NOC प्राप्त होते, जी NOC आम्हाला मिळाली त्याच्यानंतरच आम्हाला एन्व्हायरमेंट कडनं परमिशन मिळते बांधकामाची. हा, तर हो, आता त्याच्यासाठी आमचे होल्डिंग्स आणि तुमच्या प्रसार माध्यमातूनच आम्ही हे लोकांपर्यंत योजना देणार आहोत. ही योजना तुम्हाला सविस्तररित्या सांगतो की आपण 26% जी सवलत देतोय ती कस्टमर 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत
किंवा मे बी त्यांच्या मागणीनुसार जर उद्या वाढवण्याची इच्छा झाली तर आम्ही जास्तीत जास्त 30 जानेवारी